मोबाईल चेक करा, बाबांना घराचे फोटो पाठवले असतील. सूरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे रॉयल प्लॅनेट, ताराबाई पार्क, निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस. जिम, बास्केटबॉल कोर्ट पासून EV चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा. प्रशस्त पार्किंगसह कोल्हापुरातील सर्वोत्तम 2 आणि 3 BHK लक्झुरियस युनिट्स. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. खरं तर 8 दिवसापूर्वी एक लाल डायरी सापडली. त्या लाल डायरीमध्ये अनेकांचे हिशोब एका हस्ताक्षरामध्ये लिहिलेले आहेत. रोजचा हिशोब किती बिलं दिली, त्या बिलातल्या टक्केवारी किती काढली आणि त्या टक्केवारी टोटल किती झाली आणि टोटल हा हिशोब पूर्ण मॅडमना एवढे पैसे दिले, हा हिशोब पूर्ण मी सरांना एवढे पैसे दिले. एक तर आश्चर्य एका पानावर असं आहे की मागील 10,000 रुपये बाकी शिल्लक होती माझी, मी आज त्यांना परत देत आहे. म्हणजे एवढं डिटेल त्यांनी हिशोब लिहिलं आहे. ती हिशोबाची वही आम्ही शोधून काढली होती स्टिंग ऑपरेशन मध्ये. आमच्या माहितीनुसार आमच्या लोकांनी आम्हाला माहिती दिली, आम्ही काढली वही. हिशोबाची वही सापडली असताना त्या मॅडम कोण आणि सर कोण हा जर तपास करायचा असेल आणि ते हस्ताक्षर कोणाचं आहे तर FIR दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे. आज माने साहेबांचं मी अभिनंदन करीन. त्यांनी आज सांगितलं आम्हाला, आज आम्ही समिती नेमलेली आहे, समितीचं कामकाज चालू झालं आहे आणि जी फाईल आम्ही सील केली होती ती फाईल आज ओपन करायची. आमच्या दोघांचे, माझी आणि विजय देवरे साहेबांच्या सह्या तिथं होत्या, दोघांच्या सह्या आमच्या असल्या कारणाने तिथं ती फाईल ओपन करायची होती. ती फाईल आज आम्ही ओपन केली आणि त्या फाईलचा तपास सुरू झाला आहे. सगळ्यात महत्वाचा आजचा निर्णय असेल त्याच्या पुढच्या भविष्यात प्रक्रिया जी आहेत की सरकारी कामगारांना, सरकारी अधिकाऱ्यांना जो त्रास होत होता, हेलपाटे मारला होते, ते भविष्यामध्ये आम्ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू करतो. हा माने साहेबांनी दिला आम्हाला शब्द आहे, त्याचं आम्ही स्वागतच करीन. लोकांचा त्रास कमी होईल आणि इथला जो भ्रष्टाचार चाललाय तो भ्रष्टाचार थांबून जाईल. खरं तर गरिबांचा दबाव दवाखान्यामुळे वेगळं जातं. आरोग्यमंत्री देखील कोल्हापूरचे आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री देखील कोल्हापूरच्या असताना देखील अशा प्रकार घडणुकीतील आहे. खरं तर दोन्ही मंत्र्यांचा ह्या छत्रपती प्रेमेला राजे आणि ह्या वैद्यकीय शिक्षण खात्यावर दबाव राहिलेला नाहीये. जी भीती पाहिजे होती ती भीती नाहीशी झालेली आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार कुरीत चालू झाला. आम्हाला तो कोण काय करतंय, आम्हाला कोण विचारतंय, अशा पद्धतीने अविरोधात शिपायांनी आपल्या इथल्या अधिकारी काम करतायत. परवा सुद्धा म्हणालो मी, नुसत्या बिल्डिंग चकचकीत करून चालणार नाही, बिल्डिंग रंगून चालणार नाही. तिथल्या ज्या घुशी लागलेल्या आहेत आतल्या, ह्या बिल्डिंग मधल्या आतल्या घुशी लागल्या भ्रष्टाचार्या, त्या नष्ट करा आणि मग पहिल्यासारखा गोरगरिबांचा दवाखाना आहे असं आम्हाला म्हणता येईल. आता गोरगरिबांचा दवाखाना राहिला नाही, तिथं लूटमार चालू आहे. गोरगरिबांची, सर्वसामान्य लोकांची अक्षरशः लुटमार सुरू आहे आणि कोल्हापूरचा आमचा हा बदनाम महाराष्ट्रात बदनाम झालाय, हे आम्हाला वाईट वाटते. आंबेडकर साहेब, मुस्लिमात मला विनंती करतोय, इथं स्वच्छता करा, इथला भ्रष्टाचार मुक्त दवाखाना करा आणि जे अधिकारी कर्मचारी कोण असतील लुटमार करणारे, लोकांना त्रास देणारे, त्यांना नुसतं सस्पेन्शन नोटीस आणि नुसता समितीचा फास न करता त्यांना डिसमिस करा, तरच भविष्यात सुधारणा होईल, तर होणार नाही. अधिकाऱ्यांनी सुद्धा गलेलट्ट पगार आपण घेतोय, आपण सगळ्या सुविधा घेतोय आपल्याला, आणि ज्यासाठी आपण शिक्षण घेतलेलं आहे, ज्यासाठी आपण नीती नेमणूक केली आहे, ती नेमणूक कशासाठी केली आहे हे जर भान भविष्यात राखा. नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं या कोल्हापुरात जिथे तर महसूल खातं असून दे, पोलीस प्रशासन असून दे, CPR असून दे, जिथं लोकांना त्रास होते, जिथं लुटमार होत्या, तिथं आमचं लक्ष असणार आहे.